कोणी सत्यनारायण म्हणतात, कोण सत्यनारायण सत म्हणतात, कोण काल म्हणतात, कोण पुरुष म्हणतात, कोण विष्णू म्हणतात, कोण भगवान पुरुषोत्तम म्हणतात. अनेक प्रकारची भगवानाची नावे त्यामध्ये स्कंद पुराणामध्ये आलेली ही कथा उपास सध्या आपण कथन. श्री गणेशाय नमः, विष्णुवे नमः, उमा महेश्वराभ्यां नमः, गुरुवे नमः. एकदा काय झालं,
शेवळ्या भक्ताचा आज गोंधळ मांडलेला आहे. त्या गोंधळानिमित्त प्रथम 33 कोटी देवाला आपण बोलवलं पाहिजे. 33 कोटी देव गोंधळ म्हणून दर्शवा. कसे आले बाबा गोंधळ मांडीला भवानी आई तू गोंधळाला ये ग. आज गोंधळ मांडीला गांबे गोंधळाला
रविवार हो आणि अशा विश्रांतीच्या वेळी तुम्ही असं धडधड करताय असं काय लावून हे आणि मध्ये 5 वाजून गेले विश्रांतीची वेळ आहे का संडे म्हणजे लोकांची विश्रांतीची बरोबर आहे या ठिकाणी म्हणजे श्रीदेवीचा गोंधळ मांडलेला आहे काय म्हणता? अरे श्रीदेवीचा गोंधळ श्रीदेवी गेली हो याच्या बापाचा बर्थडे त्यांचा बाप्पाचा बर्थडे याच्या बापाचा बर्थडे आज अरे वा श्रीदेवी नाही हे गोंधळ म्हणजे कोणाचा कोणाचा आहे श्री तुळजाभवानी आहे मांढरदेवी काळूबाईचा बरोबर आहे. श्री तुळजाभवानी आहे अंबाबाईचा गोंधळ आणि त्यांची कुलस्वामिनी भक्ताची कुलदेव आहेत कुलस्वामिनी हिचा गोंधळ हा गोंधळ म्हणजे असं कुठे कुठे होतात पुढे झाले म्हणजे दादा तुळजापूरमध्ये होतो तुळजाभवानीचा गोंधळ तुळजापूरमध्ये झाला तुळजापूरचा गोंधळ मांढरगावी होतो आई मांढरदेवी काळूबाईचा गोंधळ महादेवी झाला म्हणजे काळूबाईचा गोंधळ कोल्हापूरमध्ये आई महालक्ष्मीचा गोंधळ कोल्हापूरमध्ये लक्ष्मी वणीमध्ये सप्तशृंगीचा गोंधळ हा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात 3.5 मूळ शक्तीपीठ आहेत आहे 52 शक्तीपीठापैकी 3.5 मूळ शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत हा. ते 3.5 मूळ शक्तीपीठा ठिकाणी गोंधळ होतात बरोबर आहे. आणि राहिले गोंधळ असे गोळ भक्तांच्या अशा या मोहऱ्या भक्ताच्या घरी होतात त्यांच्या लग्न झालेलं असतं हो. कोणी लग्नानिमित्त गोंधळ करतो हो. कोणी हौसेने गोंधळ करतो हा. कोणाचं नवस असतं म्हणून गोंधळ बरोबर करतात आहे. कोण बागायती गोंधळ करतात कोण जिरायती गोंधळ करतात हा. म्हणजे आपल्या शेतामध्ये पीक फुललं आणि ते बागायती जिरायती गोंधळ करतात हा. पण हा गोंधळ हा लग्नाचा गोंधळ आहे हा. आपल्या मुलाबाळांच्या लग्नामध्ये त्यांनी कुलस्वामीचा आठव केला आई कळवईचा आठव केला तुळजाभवानीचा आठव केला खंडेराचा आठव केला आणि त्यांनी आपल्या मुलाबाळाच्या संसारासाठी प्रपंचासाठी सुखासाठी समाधानासाठी आई जगदेवीचा गोंधळ मांडलेला आहे जसा हा गोंधळ म्हणजे कसा या गोंधळा म्हणजे लागतात काय 5 ऊस मांडायचे दुटी तिरमळ पेटवायचे आई जगदेवीचा घट भरायचा गोंधळी बोलवायचे आणि गोंधळीच्या मुखातून आई जगदेवीचं नामस्मरण केले म्हणजे आई जगदेवीला आवड म्हणजे कशाची या संबळाच्या वाद्याची गोंधळाची आणि दुटी तिरमळ पाजून त्या दिवटीवरती 5 पळ्यात मग जसं यांनी 5 पळ्यात ते जोडीनं जाळलं तसं आई जगदेवीला खंडेरायाने त्यांचं अडचण संकट सगळं अग्नीमध्ये दूर करायला सगळं ठरवलं आपण 33 कोटी देवाला गोंधळ करून बोलवलं 33 कोटी देव गोंधळ करून आल्यानंतर डोंगर असू दे झाडे असू दे आपलं स्थान सोडायचं या गोंधळाकडे हजर व्हायचं गोंधळाकडे रहवास करायचा जोडीला आशीर्वाद द्यायचा आपल्याला बाळगोपाळाला आशीर्वाद द्यायचा आणि आरती झाली का निघून जायची म्हणून तुळजापूरची तुळजाभवानी या गोंधळाकडे तुळजापूर सगळी कुठून कुठून आला का मानपान घ्या आई फक्त नाव सांगा आई आम्हाला कसं कळणार आई तुम्ही कोण आम्ही कोणतं नाव सांगा आलाय तुम्ही गोळ्या बघता गोंधळात एवढा आनंदी वातावरणात आला तुम्ही नाव सांगा तुम्हाला तुमचा नाव देतो बरोबर तुम्ही आनंदात खेळा जागेवर खेळा बोला काय अडचण आहे नाव सांगण्यात काय चुकलं म्हटलं आई नाव देव आहे पण कुठला देव आहे तुझं नाव सांग अंबाबाई काळूबाई जगदंबा लक्ष्मी आई राजा
घेणं उचलून दे आई, त्यांचा आनंदी आनंद सोडून. हा तसं तू पण आई आपली सह्याद्री परत इथं या भोळ्या भक्तांच्या गोंधळा कारण नाही धरणजळे या गावात शेवळे भक्तांनी तुझा गोंधळ म्हणते. तू पण आपलं पठार सोडायचं, वाईचं पठार सोडायचं आणि गोंधळा करणं आहे जिंकबा नाचत या जोडीला आशीर्वाद द्यायचा, सगळ्यांची इडा पिडा दूर करायची आणि गोंधळ झाला निघून जायचं. माझ्या तुम्ही कळवा पाहिजे. याची म्हणा आहे देवा नामाचा भक्ती असतो, देवाच्या नामाचा नामोल चालेला असतो. देवाला आमंत्रण द्यावं लागत नाही. देव आपल्या बाजार असतो. अंबाबाई कळबाई आपला गुप्त रूपे तुला गोंधळ ऐकत असेल, आई तिला मग तुला गोंधळ ऐकत असेल ते आपल्याला माहिती असतं. आपण आपली सेवा आपण आपला बेस्ट द्यायचा. जशी तुळजाभवानी आली, काळूबाई आली, आता हाती महाराज कोणाला कोल्हापूर काही आता म्हणजे तर काय म्हणजे तुम्ही गोंधळ काढण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहित नाही. बरोबर आहे. माहित नाही. अहो ऐका मंडळी, जरा 2 मिनिटं ऐका. सोळा लेमन तुम्हाला काय काय वाटतं या बाजूला? अंडा सोळा लेमन 50,000 पण नाही. अरे लाख रुपये लागले सर. अरे लाख रुपये आम्ही कपडे पाडले. कपडे हो कसले कपडे? अरे बाबा सोने बुवा तुम्हाला काय पैशाची लॉटरी, भांड्याची लॉटरी, दागिन्याची लॉटरी वाटली का? ही लॉटरी नाही, ऋषिकेशला लॉटरी लागली म्हणजे बाजूला बसलेली लॉटरी. अरे बाबा ही लॉटरी लागली जन्माची लॉटरी. 2 हाताचे 4 हात झाले, 2 हाताचे 4 हात झाले, 4 हाताचे 8 हात झाले. म्हणजे आता जर कोण मित्र आला, ऋषिकेशला मला ऋषिकेश आपण नाक्यावरून जाऊन येईल तर ऋषिकेश उठणार नाही. का उठणार नाही? कारण बाजूला आहे ना, लग्नाच्या धावपळीत मिळालं नाही. म्हणजे जन्माची लॉटरी आहे. जन्माची लॉटरी जोडी म्हणजे कशी? जोडी म्हणजे कशी? देवाने बोलवलेली राम आणि सीता. जोडी म्हणजे कशी? राम आणि सीता. आणि पुढल्या वर्षी अरे बाबा आता लोक प्लॅनिंग करतात, लगेच पुढल्या वर्षी
मालिकेला एक कोटी अडको खंडेरायाच्या लग्नाला शक्ती म्हणलं सगळ्यात पार्वतीचा अवतार, शंकराचा अवतार तर खंडेरायाचा अवतार तो आपण येळकोट म्हणतो, येळाचा कुटी देवाना अवतार घेतला, मनी म्हणले दैत्याचं थार केलं आणि लोक असे गैरसमाज खंडोबानं बानुबाईला जेजुरगडावरती पळवून आले. जेजुरगडावरती पळवून नाही आली, बानुबाईच्या गावी चंदनपूर मालेगाव तालुक्यामध्ये बानुबाईचं धनगर होते. त्या धनगरासमोर खंडोबा आणि बानुबाईचं लग्न लागलं
लग्न लागल्यानंतर खंडोबा बनवायला जेजुरगडावरती गेले. जसं लग्न खंडोबाचं बनवायचं चंदनपूरमध्ये मारेगाव तालुक्यामध्ये झालं, तसंच लग्नात शेवळ्या भक्तांच्या घरी खंडोबा बनवायचं लग्न लागत आहे. तर तुम्हाला सर्वांना अक्षरा पोचले असेल तर सर्वांनी त्या देवावरती अक्षरा टाकायला. आपण मुलांच्या लग्नात मुलेवाल्यांच्या लग्नामध्ये जातो, अक्षरा टाकतो. आज प्रत्यक्ष देवाचं लग्न तुमच्या दारात लागत. आम्ही मंगल अष्टक म्हणणार, आम्ही सदानंदा जयपूर म्हणणार, तर सगळ्यांना अक्षरा टाकायच्या. उभं राहा, अक्षराला उभं राहा. आले आले खंडोबा नवरा आणि भानुबाई नवरी. बामन बोले कशी कशी कापड आहे गोवा झाला. कुठले आहेत हॉटेलमध्ये बनतात. हे म्हातारीची नको, हे देवाची मंगल असते. देवाची म्हणायची. बामन बोले सावधान, डावी उजवी करू नवो, हाती दिले लिंब काकन, त्याला बसविले बाहुल्यावर, त्या खंडोबाच लागे लगीन.